जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आता मराठा आरक्षणचा जो विजय सर्वत्र साजरा केला जातो, तर खरंच मराठा जो समाज आहे त्यांचा आरक्षणाचा तिढा सुटलेला आहे किंवा हा जो GR आहे ह्याला आपण GR म्हणू शकत नाही, कारण हा अध्यादेश आहे आणि हा जोपर्यंत कॅबिनेट मध्ये पास होत नाही तोपर्यंत त्याला कायद्याचं स्वरूप मिळत नाही आणि GR त्याला आपण म्हणू शकत नाही। तर हा अधिसूचना जी आहे ती अधिसूचनेमध्ये फक्त मराठ्यांचाच फायदा झालेला आहे का, त्याच्यामध्ये मराठ्यांचा फायदा न होता कुणबी OBC SC ST VJNT या सगळ्यांचा फायदा याच्यामध्ये झालेला आहे। तर हे आपण या व्हिडिओ मध्ये आता पाहूया, हा GR काय म्हणतोय। तत्पूर्वी आपल्याला एक व्हिडिओ नक्की पाहायचंय की जे माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मागील अधिवेशनामध्ये जी जात पडताळण्या समित्या आहेत त्यांच्या कारभारावर चिंता व्यक्त केली होती आणि हे पैसे खाण्याचा आगार असल्याचा आरोपही त्यांनी केला होता। आणि या जात पडताळणी समित्यामध्ये पारदर्शकता आणण्यासंदर्भात पण त्यांनी मागील अधिवेशनामध्ये सांगितलं होता। तर हे व्हिडिओ आपण पाहूया। ही केस खरी आहे की त्या समितीने 10 लाख रुपये मागितले, निगोशिएट करून 8 लाखात मान्यता दिली आणि मग त्यानंतर ट्रॅप करून त्यांना पकडलं, त्यांच्यावर कारवाई देखील झाली। एवढंच नाही तर खालच्या सभागृहातले एक सदस्य आहेत, यांना इलेक्शनच्या पिटिशन मध्ये जात पडताळणी करता 2 कोटी रुपये मागितले। त्यामुळे या जात पडताळणी समित्या भ्रष्टाचाराचा आगार चाललेला आहे आणि एक प्रकारे कोर्टाच्या आदेशाचं प्रोटेक्शन ते घेतात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चाललेला आहे। त्यामुळे निश्चित या संदर्भातलं नवीन धोरण, याच्यात ट्रान्सपरन्सी आणण्याच्या संदर्भात याचं धोरण हे तयार करण्यात येईल। वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असलेले जे लोक आहेत त्यांना कसं बदलता येईल। सातत्याने जेव्हा आम्ही आपल्या अधिकाऱ्यांची चर्चा करतो त्यावेळेस ते आम्हाला असं सांगतात की सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, त्यामुळे ऍडिशनल कमिशनर लेवलची जात पडताळणी समिती होते। मी देशभरात बघितलं, कुठल्याच राज्यात असं नाहीये। त्यामुळे मला कधी कधी असं वाटतं की सुप्रीम कोर्टाचे निर्णय फक्त महाराष्ट्र करता आहेत का इतर राज्यांकरताही आहेत। ट्रान्सपरंट अशा प्रकारची जात पडताळणी समिती कशी तयार करता येईल, सन्माननीय सदस्यांनी सांगितलं। मी स्वतः 4 केसेस बघितल्या आहेत। हायकोर्टाने 4 आठवड्यामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र द्या असा आदेश डायरेक्ट 4 आठवड्यात द्या तरी देखील देत नाही। अशाही प्रकारचं त्या ठिकाणी बघितलेलं आहे। त्यामुळे याच्यामध्ये निश्चित काम करण्याची आवश्यकता आहे। ट्रान्सपरन्सी आणण्याच्या संदर्भात यामध्ये एक तात्काळ वरिष्ठ लेवलची कमिटी तयार करून आणि त्यांच्या शिफारसीनुसार याच्यावर ट्रान्सपरन्सी आणण्यात येईल। ट्रान्सपरंट अशा प्रकारची जात पडताळणी समिती कशी तयार करता येईल, सन्माननीय सदस्यांनी सांगितलं। मी स्वतः 4 केसेस बघितल्या आहेत। हायकोर्टाने 4 आठवड्यामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र द्या असा आदेश डायरेक्ट 4 आठवड्यात द्या तरी देखील देत नाही। अशाही प्रकारचं त्या ठिकाणी बघितलेलं आहे। त्यामुळे याच्यामध्ये निश्चित काम करण्याची आवश्यकता आहे। ट्रान्सपरन्सी आणण्याच्या संदर्भात यामध्ये एक तात्काळ वरिष्ठ लेवलची कमिटी तयार करून आणि त्यांच्या शिफारसीनुसार याच्यावर ट्रान्सपरन्सी आणण्यात येईल। ट्रान्सपरंट अशा प्रकारची जात पडताळणी समिती कशी तयार करता येईल आणि एक प्रकारे कोर्टाच्या आदेशाचं प्रोटेक्शन ते घेतात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चाललेला आहे। त्यामुळे निश्चित या संदर्भातलं नवीन धोरण, याच्यात ट्रान्सपरन्सी आणण्याच्या संदर्भात याचं धोरण हे तयार करण्यात येईल। वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असलेले जे लोक आहेत त्यांना कसं बदलता येईल। सातत्याने जेव्हा आम्ही आपल्या अधिकाऱ्यांची चर्चा करतो त्यावेळेस ते आम्हाला असं सांगतात की सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, त्यामुळे ऍडिशनल कमिशनर लेवलची जात पडताळणी समिती होते। मी देशभरात बघितलं, कुठल्याच राज्यात असं नाहीये। त्यामुळे मला कधी कधी असं वाटतं की सुप्रीम कोर्टाचे निर्णय फक्त महाराष्ट्र करता आहेत का इतर राज्यांकरताही आहेत। त्यामुळे आता या सगळ्या गोष्टीचा सर्वंकष विचार हा करून सन्माननीय सदस्यांनी सांगितलं। मी स्वतः 4 केसेस बघितल्या आहेत। हायकोर्टाने 4 आठवड्यामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र द्या असा आदेश डायरेक्ट 4 आठवड्यात द्या तरी देखील देत नाही। तर मित्रांनो, हा जो अध्यादेश आहे तर हा अध्यादेशचा जो आपला जातीचे दाखले देण्याचा किंवा जात पडताळणी करण्याचा जो नियम आहे तो अधिनियम 2000चा अधिनियम आपण त्याला सांगतो। तर हा 2000चा जो अधिनियम आहे त्या अधिनियमाच्या अनुसारच जातीचे दाखले किंवा जात पडताळणीचे दाखले हे निर्गमित केले जातात।
आता त्याच्यामध्ये 2000चा हा जो अधिनियम आहे त्याच्यामध्ये नंतर 2012 मध्ये त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करण्यात आली आणि मग तो जो नियम आहे 2000चा सुधारणा म्हणजे अधिनियम 2000 ला केली. त्याच्यानंतर आता 16 फेब्रुवारी 24, आता 16 फेब्रुवारी 24 म्हणजे आता येणार आहे, कारण ह्या मध्ये आता ज्यावेळेस अधिवेशन होईल त्यावेळेस अधिसूचना म्हणजे पारित आणि ती पारित होणारच आहे, कारण सगळ्याच मराठा आरक्षणाच्या म्हणजे बाजूने आहेत. आता हा समजा पारित झाला तर तो म्हणजे 2000चा नियम नंतर 2012 मध्ये बदलला, आता 2024 मध्ये. आता या नियमामध्ये काही हरकती वगैरे मागवल्या तर त्याचा विचार म्हणजे होईल 16 फेब्रुवारी पर्यंत. आता या नियमास महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे अधिनियम, म्हणजे हा जो GR होणार आहे ह्याचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे. आणि ते कसं तर आपण इथं पाहूया. आता यांनी जो हा मसुदा आहे तर त्या मसुद्यामध्ये म्हणजे जो नियम देण्याचे जे नियम होते, नियम 2 व्याख्यामधील उपनियम 1 मधील खंड ज त्याला म्हणजे एक आणखी खंड त्यांनी जोडला आहे J1, आणि तो म्हणजे सगळे सोयरे. आता सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्या पूर्वीच्या पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न संबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. म्हणजे अर्जदाराच्या वडील, आजोबा, पणजोबा व त्याच्या पूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमध्ये झालेले जे लग्न आहेत, कारण पूर्वी जे आहे जातीचा पगडा हा म्हणजे फार महत्वाचा होता आणि त्याच्यामध्ये आंतरजाती विवाहाची तर कोणी म्हणजे विचार पण म्हणजे करू शकत नव्हता. जे काही लग्न व्हायचे ते जाती अंतर्गतच व्हायचे, जातीच्या बाहेर जनरली कोण लग्न करत नव्हता. तर हा म्हणजे नातेवाईक म्हणजे तो त्याचा जो सगळे सोयरे त्याचा अर्थ त्यांनी असा काढलेला आहे. यामध्ये सजातीच्या विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्याचा समावेश असेल, म्हणजे जी सजातीचे असतील त्याच्या विवाहातून झालेले म्हणजे विवाह, सजातीच्या बाहेरचे जे विवाह असतील ते म्हणजे फार, आणि त्या पूर्वीच्या काळामध्ये हे म्हणजे 0.1% नव्हतं. आता याच्यामध्ये जो नियम 5 आहे तर ह्यामध्ये म्हणजे त्यांनी पुन्हा हा सगळे सोयरे म्हणजे हा जो ऍड केलेला आहे. म्हणजे 2012चा जो नियम आहे आणि हा जो नियम आहे तो फक्त मराठ्यांसाठी किंवा कुणब्यांसाठी नाहीये, तो सर्व म्हणजे SC, ST, OBC, VJNT, SBC या सगळ्यांसाठी म्हणजे हा नियम असणार आहे. आता जो नियम होता 2012 त्याच्यामध्ये जात पडताळणी समजा कोणाची झाली असेल तर त्या जात पडताळणी झालेल्या रक्त नाते संबंधांतर्गतील व्यक्ती म्हणजे जो आहे तो ब्लड रिलेटिव्हची कास्ट व्हॅलिडिटी वरनं आपली जात त्याला सिद्ध करण्याचा तो एक म्हणजे नियम होता. परंतु आता त्याच्यामध्ये त्यांनी ऍड केलंय, सगळे सोयरे ऍड केलेले आहेत आणि व्हॅलिडिटीची पण गरज नाही, फक्त तुमच्याकडे तसे पुरावे असतील कुणबीचे तर तो ह्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी समाविष्ट केलाय. म्हणजे इन शॉर्ट याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणण्याच्या दृष्टिकोनातनं हा म्हणजे GR काढलेला आहे आणि तो सगळ्याच SC, ST, OBC, VJNT सगळ्यांसाठी हा म्हणजे नियम असणार आहे. म्हणजे ते माग जसा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं काही याच्यामध्ये पारदर्शकता ना, तो त्यासाठी हा म्हणजे GR आहे. आणि याच्यामध्ये मराठा सरसकट आरक्षणचा कोणताही संबंध नाहीये. ज्या मराठ्यांच्या कुणबी म्हणून नोंदणी सापडलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी GR आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी एक मार्गदर्शन त्याच्यामध्ये गाईडलाईन दिलेली आहे की म्हणजे ज्याच्यामध्ये म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना किंवा अनेक लाभार्थ्यांना अडचणी येत होत्या तर त्या अडचणी आता दूर होतील. आता या
जो अधिसूचना आहे याच्यामध्ये मात्र एक गोष्ट चांगली झाली का पूर्वी मराठवाड्यामध्ये कुणबीचा दाखला मिळण्यास म्हणजे फार कठीण होतं. आता ह्याच्यामध्ये मराठवाड्यातील जे पण कुणबींची ज्यांचे पण नोंदणी आहेत त्यांना आता मार्ग सुकर होणार आहे. तर आता हे अनेक जण जे टीका करतायत का जरांगे यांनी म्हणजे मराठा समाजाला धोका दिला किंवा शिंदेंनी मराठा समाजाला धोका दिला किंवा भुजबळ सांगतायत कुणबी वरती अन्याय होतोय, मराठ्यांची बॅकडोर एंट्री, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये काही नाही. हा स्पष्ट जो आहे एक दिशानिर्देश दिलेला आहे, गाईडलाईन दिलेली आहे का तुम्ही जातीचे दाखले निर्गमित करताना काही त्याच्यामध्ये हे म्हणजे जो खंड आहे 2 मधील खंड 1 उपनियम 1 मधील खंड ज ला पुढं त्यांनी एक सगळे सोयरे ज 1 करून सगळे सोयरे हा एक म्हणजे त्यांनी नियम टाकलेला आहे, ज्याचा फायदा SC ला पण होणार आहे, ST ला पण होणार आहे, OBC ला पण होणार आहे, VJ ला पण होणार आहे, SBC ला पण होणार आहे. तर मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.